सेनेचा इथे सिटिंग आमदार असल्यामुळे भाजपला जाणं युतीमध्ये मला नाही वाटत. कारण कसं असतं, पक्षांचे काही फॉर्म्युले ठरलेले असतात. मला वाटतं महायुतीमध्ये तो लोकसभेला पण थोड्याफार प्रमाणात नाही, बऱ्याचशा प्रमाणात तो वापरला गेलेला आहे की ज्या जागेवरती ज्या पक्षाचा आमदार आहे किंवा खासदार आहे ती जागा त्या पक्षाला सोडतात. म्हणजे शक्यतो आता भाजप आमदार असताना पण सेनेला दिलं होतं नाही, तेव्हा काही जागा बदलल्या. आता बदलल्या तर युतीचा निर्णय असेल ना, युतीचा जो निर्णय असेल तो मान्य असेल आपल्याला, त्याबद्दल काही वाद नाही असं. पण आपण तर प्रमुख दावेदार आहेतच ना, आम्ही तर मागणी करणारच ना. कारण आता पण शिवसेनेमध्ये त्यांच्या भाजपापेक्षा जास्त आमदार आहेत असं. आणि तरी जर पक्षाने वाटपामध्ये जर ती जागा दिली तर त्याच्यामध्ये काही हे नाही, पक्षाचं हे केलं जाईल ज्या पद्धतीने पक्षाचा आदेश असेल. आणि कसं माहिती आहे का, मी तरी माझ्या हे सांगतो, विश्वनाथ भोईर ही व्यक्ती पक्षादेश पाळणारी व्यक्ती आहे पहिल्यापासून. आनंद दिघे साहेब असल्यापासून त्यांचा आदेश बाळासाहेबांपर्यंत आपण नाही कधी गेलो, पण तिथपासून फक्त आदेश, हा आदेश आला की कामाला लागणं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जो आदेश देईल मग तो कुठल्याही पद्धतीचा असेल तो मान्य केला जाईल, त्याबद्दल वाद नाही. परंतु ही जागा शिवसेनेचा इथे आमदार आहे त्यामुळे ही शिवसेनेच लढवणार. आणि मी स्वतः आमदार असल्यामुळे, सिटिंग आमदार असल्यामुळे मी प्रमुख दावेदार आहे. नाही, कपिल पाटलांचं तर सहकार्य होतं. नरेंद्र पवार पण काय कसं असतं माहिती आहे का, म्हणजे मी माझी हे सांगतो, बाकीच्यांचं नाही सांगत. मी निवडणुकीपुरतं निवडणुकीचं ते हे बघत असतो. निवडणूक संपल्यानंतर किंवा निवडणूक असताना पण तो आपलाच माणूस असतो, आपल्याच कुठल्या तरी शहरातला असतो, आपलाच कोणीतरी असतो. पण निवडणूक लढताना आपण प्रत्येकजण युद्धाप्रमाणे जसं निवडणूक हे करतो तशा पद्धतीने निवडून येण्याच्या ईर्षेने मी स्वतः पण हे करत असतो. पण निवडणूक संपली की मग ते बाकी सर्व संपलं, राजकारण संपलं, सर्व संपलं. त्याच्यानंतर आपण काम करावं ह्या पद्धतीने काम केलेलं आहे. अनेक वेळेला ते पण माझ्याकडे काही कामानिमित्त आलेले आहेत, मी त्यांना कळवलेलं आहे, असं सर्व केलेलं आहे. आणि कपिल पाटील तर असंच येते. नाही नाही, मी पक्षाच्यासाठी लढणार पूर्णपणे, पूर्ण ताकदीनिशी. मैत्रीच्या जागेवरती. कसं असतं माहिती आहे का, आम्ही एकत्र काम केलेलं आहे असं. त्यामुळे इकडे जे कल्याणमध्ये जी भूमिका आहे ती असं हे झालं की बाबा गरज नसताना का लढा नुसतं, असं गरज असेल तर लढणार. पक्ष नेतृत्वाने उद्या सांगितलं, समोरच्याने चुकीचं केलं आहे, त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे, शाब्दिक असेल दुसऱ्या कुठले, तर ते तशा पद्धतीने ते रिॲक्ट होणारच ते ना. परंतु तो मित्र आहे म्हणून मी माझ्या पक्षाचं नुकसान नाही करणार. मैत्रीच्या जागेवरती, पक्षाचा आदेश, पक्ष हे त्याच्या जागेवरती. पक्षासाठी तर आपण एवढ्यापर्यंत खस्ता खाल्लेले आहेत, ते असं होणार नाही. जेव्हा 2 गट झाल्यानंतर तर ताकद तर विभागली ना. जे कार्यकर्ते होते ते तर विभागले गेलेलेच आहेत. काही कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले, काही उद्धव ठाकरे गटात राहिलेले आहेत. त्यामुळे आणि कसं असतं, काही जी लोक असतात, काही जी आहेत ती शिवसेनेला जी मानणारे आहेत ती शिवसेना पक्षाबरोबर आले, काही व्यक्तिगत तिकडे राहिले. आणि याचा फटका म्हणण्यापेक्षा ताकद विभागलेली हे नक्की आहे, याच्यात दुमत नाही. परंतु मला वाटतं आत्ताची जी शिवसेनेची कल्याणमधली ताकद आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कार्यकर्त्यांमध्ये काय, कारण बराचसा कार्यकर्त्यांचा गट हा शिवसेनेबरोबर आहे. काही लोक तिकडे असतील पण बरेचसे लोक इकडे आहेत. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करू. तर की कल्याणच्या बाबतीत निवडून येणारा प्रत्येकजण मला वाटतं तो विचार करत असेल. आता केला आहे का नाही केला आहे पूर्वीच्या त्याचं मी सांगत नाही, पण मी निवडून आल्यावरती मी तोच विचार केला होता की एक कल्याणचं जे चित्र आहे ना, कसं माहिती आहे का,
मी मागे एक किस्सा सांगितलेला आहे, तुम्हाला आठवतं का माहिती नाही. माझ्या बहिणीने मला शिव्या दिल्या होत्या. ती बदलापूरवरनं जेव्हा इकडे आली तेव्हा तिने मला शिव्या दिल्या होत्या. काय तुमचं रे कल्याण, काय तसं वगैरे तिने ते वाकडं तोंड करून मला बोलली होती. सगळं इथे नाही बोलू शकत. तर ते विजन तेच आहे आपलं, की कल्याण काहीतरी असं डेव्हलपमेंट अशी काहीतरी करून दाखवावी का येणारा आपला मित्र पाहुणा वगैरे ते बोललं पाहिजे की कल्याण आता फार चांगलं झालं आहे. आणि तसं एक थोडं मला असं वाटतं थोडं की आता थोडंफार आपलं कल्याण बदलत चाललं आहे. पूर्णपणे नाही बोलत मी, पण बदल चाललं आहे. थोडंफार का नव्हे, पण बदलत चाललं आहे. याचं कारण मी सांगतो. कल्याण सोडून जे गेलेले बरेचसे लोक आहेत ना, म्हणजे काही बिल्डर्स असतील किंवा काही मोठे व्यापारी असतील, ते आता परत कल्याणमध्ये यायला लागलेले आहेत. ते का कल्याण सोडून गेले होते तेव्हा, की त्यांना ते वाटत होतं की हे डेव्हलपमेंट तर होत नाही आणि इकडे कधीच होणार नाही. अशा पद्धतीने ते सोडून गेले होते. ते आता परत यायला लागले इकडे. आणि त्यांचंच म्हणणं असं आहे आता की थोडंफार कल्याण आता अभी तो बदल रहा है, अच्छा हो रहा है, अभी सब अच्छा दिख रहा है हमको, असं ते बोलतात आपल्याला. असं हे पूर्णपणे जेव्हा बोलतील तेव्हा आपलं विजन पूर्ण झालं. आता विजन पूर्ण डोळ्यासमोर काय आहे, मग बसू आपण दोघं जण रात्रभर, सांगतो तुला माझं विजन पूर्णपणे. पण तेवढं छापशील का तू? ज्यावेळेस त्यांनी उठाव केला आणि हे सत्तांतर घडलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, त्यावेळेला कमिटमेंट वगैरे असं नव्हतं. फक्त एकच हे होतं की बाबा जे आपण चाललो जेवढे जण 40 जण, म्हणजे सुरुवातीला काही 20-22 जण होतं आहे, मग 27 जण झाले, मग 30 झाले, मग 40 झाले, मग 50 झाले. तर हे आपण पुढच्या वेळेला पण आपण अशा पद्धतीने काम करायचं. जनतेचं दिवस रात्र जनतेचं काम करायचं. फक्त तुमची जनता, जो तुमचा मतदारसंघ असेल आणि महाराष्ट्राची जनता, हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करायचं. आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा जे आपण 50 जण आहोत ते पुन्हा निवडून यायचं. ह्या पद्धतीचे आमच्या चर्चा व्हायच्या. असं कुठलं कमिटमेंट किंवा ते ठराव वगैरे असं काही विषय नाही आहे. पण तुम्हाला माहीत असेल तर ते सभागृहातसुद्धा त्यांनी ते शब्द वापरलेले आहेत का मी हे जे 50 आम्ही आहेत हे तर मी निवडून आणणारच आणि याच्यापेक्षा जास्त पण निवडून आणणार. आणि नाही आणले तर मी त्यांनी बऱ्याच हे केलेले आहेत. त्यामुळे एक विश्वास असतो की जेव्हा मी तुमच्याबरोबर काम करतो किंवा तुमच्याबरोबर मी समजा एक उदाहरण आपण हे केलं की आता मी तुमच्या ग्रुपबरोबर आलो, मी बाहेर कुठे आपण गेलो समजा एक देवदर्शनाला म्हणा किंवा ह्याला म्हणा, तर एक माझा विश्वास असतो तुमच्यावरती की माझं तिथे जे काय माझं बरं वाईट काय असेल ते तुम्ही सांभाळणार आहात. ह्या विश्वासावरती आपण जातो. त्या विश्वासावरती आम्ही गेलो. त्यामुळे आमचं जे पण काय करायचं चांगलं वाईट ते त्यांच्या हातामध्ये आहे आणि आम्हाला विश्वास आहे. आणि तेव्हा त्याचं बोलणं झालेलं आहे की बाबा ते जे करणार ते चांगलंच करणार आमचं. त्या हिशोबानेच आम्ही सर्व एकत्र गेलो होतो. हे कसं असं माहिती आहे का, मी तेच बोलतो ना, येणाऱ्या निवडणुका किंवा निवडणूक जे लढतो ते आपण युद्धाप्रमाणे लढतो. त्याच्यामध्ये अनेक शस्त्र वापरली जातात, अस्त्रशस्त्र. त्या पद्धतीने ते एक शस्त्र असतं, समोरच्याबद्दल नेरेटिव्ह हे पसरवणं. आता लोकसभेचा तुम्ही उल्लेख केला. लोकसभेमध्ये असं हे होतं की 400 पारचा जो आकडा दिला आहे तो ह्याच्यासाठी दिला आहे की संविधान बदलणार किंवा हे करणार. मग ते एक विशिष्ट समाजाला काहीतरी त्याचं हे होणार, अशा जे पसरवलेले होते ते सक्सेस झाले. त्यांचे रिझल्टवरनं तर असं वाटतं की सक्सेस झाले, पण ते तात्पुरते असं काही लोकांच्या पण नंतर लक्षात येतं की हा असा प्रकार नव्हता. हे कोणीतरी निवडणुकीपुरतं फेक हे पसरवलं होतं आणि तेच आता होईल असं वाटत नाही. कारण लोकसभेचं निवडणुकीचं हे विधानसभेचं निवडणुकीचं थोडं फरक असतो त्याच्यामध्ये. आता विधानसभेचं निवडणुकीचं कसंही असतं की बाबा विश्वनाथ भोईर कुठला इथला माणूस आहे कल्याणचा आपल्या, मग त्याच्याबद्दल सर्वच लोकांना सर्व गोष्टी माहिती असतात. असं आता एखादं विशिष्ट समाज असेल तर त्याला माहिती असतं की अरे ते आपल्या तर एकदम जवळचे आहेत असं वगैरे. मग ते बघत नाही की ते बाकीच्या काय गोष्टी असतात ते तेवढं पसरवता येत नाही विधानसभेत.
जे लोकसभेला ज्या पातळीवरती पसरवता येतं त्या पातळीवरती मला नाही वाटत विधानसभेला कोणाला ते पसरवतात, कारण लागेबांधे असतात, प्रत्येकाचे संबंध असतात, त्या हिशोबाने ते निवडणुका होतात. त्या निवडणुकीची इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही. प्रत्येकजणाची इच्छा असते. कार्यकर्ता जेव्हा स्टेप बाय स्टेप काम करत मोठा होतो, एक वेळेला 2 वेळेला नगरसेवक झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता नगरसेवक बाद झालं, आता पुढची स्टेप आमदारकी आहे असं. त्याच्यानंतर मग आपण खासदारकी लढू, मग आपण मंत्री हो, मग मुख्यमंत्री हो, मग केंद्रात जाऊ, उद्या कधी काळी पंतप्रधान पण होऊ, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याला काय करू शकत नाही आपण, प्रत्येकाचं हे आहे ते. परंतु मला वाटतं की आमच्या शिवसेनेमध्ये असं काय होणार नाही की मुख्य नेते जे आहेत, मुख्यमंत्री साहेब यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणी असं नाराजी किंवा काही वेगळ्या पद्धतीने काय करेल अशी शक्यता शिवसेनेत तरी कमी वाटते. जवळजवळ ते नाहीच होणार असं मला तरी वाटतं. म्हणजे कोणी टीका वगैरे केली असेल तर ते ठीक आहे, मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत आमच्यामध्ये. त्यामुळे टीका मी पण करतो, बाकीचे पण करत असतील, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु चुकलं असेल तर टीका झाली असेल तर ते योग्यच आहे. आणि चुकी न होता टीका मला नाही वाटत कोणी करत असेल माझ्यावरती, कारण तेवढा मला माझ्या स्वभावावरती आणि याच्यावरती विश्वास आहे. ठीक आहे, असा व्हिडिओ मला तर सापडला नाही, पण मी ऐकून आहे. आणि पैसे घेत असतील तर मग असं बोलत नाही मी, मग ते करू आपण काय करायचं त्यांचा कार्यक्रम असं. पण मग ते आणि मग ते अवजड वाहनांचं जर त्या अडथळा जर असं वाटला की ट्रॅफिकला होतं तर ती पुन्हा आपण मग शहरातून बंद करू. जशी मागे आपण नवरात्राच्या वेळेस मला वाटतं केले होते आपण, पुन्हा मी तशा पद्धतीने ते बंद करेन. पक्षाचं हे ठेवून ना जर विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका मला वाटतं सर्व लोकप्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे असं. पण आता काही पक्षाची बंधनं असतात, माझ्यावर पण असतात ते, पण ठीक आहे. मला माझ्या पाठीमागे कसं एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री साहेब आपले आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब हे ठामपणे उभे आहेत. आणि त्यांना माहिती आहे हा काय कुठलेही वाईट कृत्य किंवा चुकीचं हे करणार नाही. त्यामुळे मी तर असं करत असतो की बाबा आपण हे करूया, आपण ते करूया, हे असं बोलत असतो. काही कारणं पक्षाची चौकट आड येत असेल, त्यामुळे एखाद्या वेळेस असं घडत नसेल. पण त्यांनी जर माझं सहकार्य मागितलं तर मी जरूर करेन. मी मागितलं तर त्यांनी करायला पाहिजे एखाद्या चांगल्या कामासाठी, कल्याण पश्चिमच्या जनतेसाठी. माझा जो अजेंडा आहे म्हणजे कल्याण पश्चिमच्या जनतेसाठी जर मला अडचण आली तर त्यांनी मदत करायला पाहिजे, त्यांना हे आली तर मी मदत करेन. ही भूमिका ठेवली तर मग जनतेचा प्रश्न आणि जनतेच्या समस्या मार्गी लागतील ना. सर, तुम्ही सांगितलं की दिल्लीमध्ये त्यांची जास्त गरज होती, त्याचाच फटका त्यांना लोकसभेत पडला असं वाटतं का? तसं पण असेल, लोकांना असं वाटत असेल की बाबा मंत्री आहेत तिकडे सारखं हे करतात, पण अनेक कारणं असतात त्याला, तसं नाही. म्हणजे पराभवाला अनेक कारणं असतात. काही पक्षाचे कार्यकर्तेही जबाबदार असतात, ध्येय धोरणं असतात ती जबाबदार असतात. काही आपल्या तोंडून गेलेली वक्तव्य असतात किंवा एखाद्या समाजाबद्दल बोललेलं काही वक्तव्य असेल ते सुद्धा विरोधात जातात. असे अनेक प्रश्न असतात ते. त्यामुळे दिल्लीला म्हणजे ते मंत्री असल्यामुळे त्यांचं हे तर तिकडेच आहे ना असं. आता आपलं मंत्रिमंडळ कुठे आहे, मंत्री कुठे आहे बसतात हे मुंबईला, बरोबर आहे. आता आपले शेवटचं टोक आहे ते चंद्रपूर वगैरे, तिकडचं जर कोणी हे असेल आमदार मंत्री झाला असेल तर त्याला मुंबईला जास्त वेळ राहावं लागतं ना, कामकाज तर इथूनच चालणार ना. तसं ते जे मंत्री आहेत त्यांचं कामकाज तर दिल्लीवरूनच चालतं ना, त्या हिशोबाने ते जास्त वेळ दिल्लीत जात असतील असं पण नाही. मुद्दा सुटावाच ना, सुटण्यासाठीच तर आपण आंदोलन करत असतो ना. परंतु मुख्यमंत्री आपले झालेत आणि ते मुद्दा सोडवतील म्हणून आम्ही गप्प बसलेलो नाही. आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवलेलं आहे, दोन्ही आंदोलन चालू ठेवलेले.
मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. अनेक माहिती मागवण्याचं हे चालू आहे. त्या संदर्भातल्या जुन्या नोंदी शोधण्याचं हे चालू आहे. अनेक लोकांशी त्या संदर्भातील जे जुने लोक आहेत त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. हे ते कुठेतरी प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री साहेबांची पण पावलं त्या दिशेने पडत आहेत. ह्याचा आम्हाला प्रत्यय ह्या आता काही मागच्या वर्षीच्या किंवा ह्या वर्षीच्या आंदोलनात तो आलेला आहे की त्यांचे बऱ्याचशा प्रमाणात प्रयत्न ते चालू आहेत की हा मुद्दा कुठेतरी सुटावा. परंतु जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं काम चालू आहे. आम्ही तो आंदोलन चालू ठेवणार, परंतु तो सुटावा आणि सुटेल असा विश्वास आहे आम्हाला. एवढा आहेच. कारण काय माहिती आहे का, जरी आपल्या कल्याण पश्चिममध्ये हा विषय कमी असला, शेतीचा आता शेती डेव्हलपमेंटला हे करत, परंतु मुरबाडच्या माझ्या मित्रांनी ही गोष्ट माझ्या कानावर घातली होती. कारण कल्याण पश्चिम सोडून जो मुरबाड मतदार क्षेत्रामध्ये जो भाग येतो तो बराचसा आपल्या पंचायत समितीला जोडलेला आहे. त्यामुळे तिकडनं त्या मित्रांचे मला फोन येत होते की साहेब ते पंचायत समितीत जरा चौकशी करा, गटविकास अधिकाऱ्यांकडे जरा चौकशी करा, खतांचं काय झालं आहे, काय हे केलं. तर तेव्हा ते मी तर तिथे हे करून केलं होतं. आपला प्रश्न आता तो प्रश्न तर फार उत्तम आहे असं, कारण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नक्की त्याच्याबद्दल तुम्ही आणि आपण आवाज उठवूयात की बाबा हे का होतं आहे, व्हायला नाही पाहिजे. कमीत कमी बळीराजाच्या बाबतीत तरी ते व्हायला नाही पाहिजे. एकतर आपल्या सर्व शेती जमिनी कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टखाली बिल्डिंग कन्स्ट्रक्शनखाली चाललेल्या आहेत आणि ज्या थोड्याफार उरलेल्या आहेत ते जर शेती वगैरे करत असेल तर त्यांना तरी ह्या अडचणी येऊ नये असं मला वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करूया सर्वांनी. दोन्ही प्रकरणं हे काही घटनांच्या याच्यावरती पण लढले जातात, काही ऐतिहासिक पुराव्यांवरती हे केले जातात. तसं ते दोन्ही प्रकरणं ही न्यायालयात पण आहेत. आता न्यायालयाचा पण मान ठेवणं गरजेचं असतं. न्यायालयाचा तर अपमान करून मुख्यमंत्री निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अडचणी असतील, परंतु तो निर्णय सुटावा, निर्णय लागावा काहीतरी आणि आपल्या बाजूने लागावा हे तर आपली अपेक्षा असते. परंतु त्याचा निर्णय लागावा ही मागणी तर आहेच आपल्याला. मी तर शक्यतो जातपात पाळत नाही, त्यामुळे मी ह्या विषयावर माझा स्टडी पण फार कमी आहे आणि मी कधी बोलत पण नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, मी माझ्याकडे जेव्हा माणूस येतो ना, मला जेव्हा भेटतो ना, मी कधीच त्याला विचारलेलं नाही की तू कोण आहे काय आहे असं. जेव्हा काय काम म्हणून त्याचं नाव विचारतो तेवढंच ते मला माहिती पडतं की याचं नाव बाबा सुनील जाधव आहे, एवढंच मला माहिती पडतं. आता त्याच्यावरनं तर आपण जात ठरवू शकत नाही. त्यामुळे जातीच्याबद्दल तर माझा अभ्यास कमी आहे. मी जास्त तुला उत्तर नाही देऊ शकत. पण ते नसावं. जर आपल्याला चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल, चांगला देश घडवायचा असेल तर ह्या जातीपातीच्या ह्या नसाव्यात. मगाशी एक शब्द वापरला ना की आपला मित्र, आपला नातेवाईक कल्याण स्टेशनवरून उतरल्यानंतर जोपर्यंत तो घरी जाईल तोपर्यंत त्यांनी तोंडातनं बोललं पाहिजे की वा काय कल्याण आहे. आणि तिकडे फोन करून सांगितलं की बाबा मी कल्याणला आलो आहे आणि काय बघाल तुम्ही कल्याण, असं तेव्हा ते आमचं होतं. देवळेकर साहेब आता ते नाहीत आपल्यामध्ये. देवळेकर, सोनाळकर, पेनकर, प्रकाश पेनकर हे सर्व त्यावेळेस माझ्याबरोबर एकदम ह्याच्यानी लढले होते. आणि खरं तर तेव्हा कसं होतं की दररोजचं कुठलं पत्र लिहायचं, शासनाकडे कुठली मागणी करायची, कशा पद्धतीने हे करायचं, याचा दररोजचा एक फोन देवळेकरांशी असायचा. कारण आपण त्यांना अभ्यासू नगरसेवक म्हणून फार पूर्वीपासून ओळखत होतो आणि मी सुद्धा त्या पद्धतीने त्यांना मानत होतो की ते एक अभ्यासू व्यक्ती होते. म्हणजे होतेच ते, त्याबद्दल दुमत नाही, त्या मान्य करायला काही हरकत नाही. त्या पद्धतीने आपण त्यांना त्या पद्धतीने मान देत होतो. पेंडकर होते, ते जनसंपर्कात चांगले होते, रिक्षा युनियन होते त्यांची. दीपक सोनाळकर म्हणून होते आमचे ज्येष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसैनिकांमध्ये त्यांचं फार मोठं नाव होतं. म्हणजे कसं असतं की सुरुवातीपासूनच शिवसेना आणि अन्याय विरुद्ध लढणारा
शिवसैनिक. त्यामुळे भांडणं हे ते वगैरे अशा पोलीस केसेस हे ते त्याच्यामध्ये ते सोनवणकर साहेब एकदम मास्टर माइंड होते. ही सर्व टीम आम्ही एकत्र होते आणि त्यांनी आता माझ्यामधनं काय हरलं होतं काय माहिती नाही, किंवा मी शहर प्रमुख होतो किंवा अजून काय हरलं असेल तर ते हे केलं की बाबा आपण सर्व निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतो आहे, पण आपण विश्वनाथ भोईरचं एकच नाव देऊया आणि याला पुढे करूया. आणि जे नेहमीचं ग्रहण होतं 2009 आणि 2014ला दोन्ही वेळेला ज्या शिवसेनेच्या सीट पडल्या त्याच्यात असं हे होतं की शिवसेनेच्या बंडखोरांच्या मुळे पडली वगैरे असं तेव्हा आपल्यामार्फत ते बरंचसं कल्याणमध्ये वातावरण होतं. परंतु एक सुदैव चांगलं माझं की माझ्या टायमाला सर्व लोकांनी हे केलं की म्हणजे अशा पद्धतीने मी तर बघत होतो काम चालू होतं शिवसैनिकांनी पूर्णपणे, आणि ह्याच्यावरती कमांड ह्या लोकांची होती. म्हणजे हा जो तुम्ही बोलताय ना जुना ग्रुप जो आहे तो राजकीय ह्याच्यातला, यांची ती कमांड होती त्यांच्यावर. ह्या सर्व लोकांनी, ते विजय साळवे असतील त्याच्यात रवी कपोते वगैरे सर्व 10-12 लोकांची पूर्णपणे शिवसैनिकांवर कमांड होती की एकही मत आणि एकही कार्यकर्ता काम केल्याशिवाय गप्प बसता कामा नये. अशा पद्धतीने ते काम केलं होतं आणि ती सीट आपण निवडून आणली होती. ते विजन पूर्ण नाही झालं, पण ठीक आहे, याच्या पुढे आपण ते पूर्ण करायचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली ते विजन जे बघलं होतं ना ते 5 वर्षात पूर्ण होण्यासारखं नव्हतंच. मी तुम्हाला मगाशीच त्याचा उल्लेख केला की जे आपल्या मनातलं स्वच्छ आणि सुंदर कल्याण आहे हे पूर्ण करायला बरेच दिवस बरेच वर्ष लागण्याची शक्यता आहे. प्रशासकीय राजवटीत एवढं काम होत नाही आहे. आता पुन्हा काय बोलायचं माहिती आहे का, एकतर सर्व अधिकारी हे याच्यावरती आलेले असतात, इथले राहणारे अधिकारी फार कमी आहेत. त्यामुळे कमीत कमी त्यांच्यावरनं काम करून घेणारा, अंकुश ठेवणारा, चांगल्या पद्धतीने कारभार चालवणारा मग नगरसेवक तरी असावा हे प्रामुख्याने जाणवतं कुठेतरी. आणि त्या निवडणुका लवकरच व्हाव्यात. मला वाटतं असं असेलही की विधानसभेनंतर एखाद्या वेळेस महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका लागतीलसुद्धा, पण लागल्या पाहिजेत. ते लोकप्रतिनिधींची सत्ता प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे. त्याचा बराच फरक पडतो. मी माझ्या स्वतःच्या कामावरनं ते बघितलेलं आहे. लोकप्रतिनिधीचा लोकांना जो फायदा होतो तो फार मोठा असतो. कारण आता कसं झालं आहे माहिती आहे का, म्हणजे मीच एकटा नाही, सगळीकडेच असं एकट्या आमदारावरच सर्व बर्डन सगळ्या प्रकारचं येतं. म्हणजे आता एक असण्यासारखी गोष्ट अशी असते की कोणीतरी नंबर काय आता ते गुगलवर याच्यावर त्याच्यावर भेटतो, तर गटर चॉकअप झाल्याचे संडास झाल्याचे पण फोन येतात. पण आता आपल्याला माहिती आहे नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे ते लोकांचा नाईलाज असतो. काही लोक नगरसेवक काम करत आहेत असं, पण काही लोकांना काय असं वाटतं की महापालिकेतनं किंवा इकडनं सर्वकडनं बातम्या येतात की आता नगरसेवक नाही आहेत असं. मग ती लोक डायरेक्ट कधी कधी मला फोन करतात असं. तर ठीक आहे, आपण कार्यकर्ता असल्यामुळे आपण काय त्यांना हे बोलत नाही की हे माझं काम नाही, जेव्हा नगरसेवक निवडून येतील त्यांना सांगा वगैरे बोलू शकत नाही ना. आपण कार्यकर्ता आहे म्हणजे ते आपण काम करतो ते आणि करायचं असतं ते, त्यासाठी तर आपण झालेलं असतं. पण लोकप्रतिनिधी असावा. ठीक आहे, आता तो पराभव जो झाला त्याची अनेक कारणं असू शकतात, परंतु आपण कल्याण पश्चिममध्ये तर आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांना लीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीने लीड दिलेलं आहे. आणि आता ते बोलत असतील तर ते मोठे नेते आहेत माझ्यापेक्षा, हे तर मान्य आहे ना आपल्याला. हे केंद्रीय मंत्री होते, खासदार होते, मी छोटासा आमदार आहे एवढासा. त्यामुळे त्यांना काय जास्त माहिती असेल माझ्यापेक्षा तर ते त्यांनी बोलले असतील. तर मी त्याच्यावरती मी परत तेच सांगेन की मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा पक्ष जो मला आदेश देईल तो मी तंतोतंत पाळणार. एक आत्मविश्वास असा आहे की ह्या विधानसभेच्या निवडणुकानंतर जेव्हा आमदार निवडून येईल आपला शिवसेनेचा, तर
आता आपल्याकडं जवळजवळ शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी फक्त दोनच आमदार नाहीत आपल्याकडे, 2 का 3 आमदार नाहीत. त्यामुळे नगरसेवक नाहीत. तर नगरसेवक निवडून आणणं, नगरसेवकाची निवडणूक हे वेगळ्या पद्धतीची असते, म्हणजे ती स्थानिक पातळीवरची असते. आता स्थानिक पातळीवरती मी जी केलेली कामं आहेत त्याला पण महत्त्व आहे. जे आमचे नगरसेवक आहेत शिवसेनेचे, ते कोणीही गप्प बसलेले नाही, ते कामं करत असतात, सतत लोकांच्या संपर्कात असतात. म्हणजे नगरसेवक नाही असं त्यांना कोणी बोलू शकत नाही. असं मी तरी जेव्हा सगळीकडे फिरत असतो तेव्हा ते पब्लिक मला जाणवतं की तुमचा नगरसेवक येऊन गेला, तो विचारून गेला, पण तुम्ही लक्ष घाला साहेब. म्हणजे याचा अर्थ नगरसेवक आपल्या पक्षाचे, आमच्या पक्षाचे पूर्णपणे ॲक्टिवेट आहेत. आणि मग सर्वसामान्यांना काय पाहिजे की आपला काम करणारा, सकाळी आपला झाडूवाला येतो का नाही, गटर साफ करणारा येतो का नाही, आपलं पाणी गेलं ते बघायला कोण येतो का नाही, असंच नगरसेवक पाहिजे ना. कोणाचं काय रॅशन भरून तर जनता मागत नाही. माझा लोकप्रतिनिधी, माझा नगरसेवक काय असावा, तर बाबा तो ठीक आहे, मला गल्लीत कुठेतरी दिसावा, गटर साफ करतात त्याच्याशी बोलताना, ते काम करून घेताना, इतर करताना. असंच नगरसेवकाची तीच व्याख्या आहे ना. एक आमदार प्रत्येक ठिकाणी नाही पोचू शकत, पण नगरसेवक तर त्या प्रभागापुरता पोचू शकतो. त्यामुळे ते काम ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने मला एक ठाम विश्वास आहे की बाबा पुन्हा कल्याण पश्चिमच शिवसेनेच्या हिशोबाने नगरसेवकांच्या याच्यामध्ये नंबर 1चा पक्ष असेल. नाही, ह्या वर्षी त्या गोष्टीला तडा जाणार. ह्या वर्षी पुन्हा सेनेचाच आमदार असणार. त्यामुळे ते दरवर्षी बदलतं म्हणजे प्रत्येक टर्मला बदलतं वगैरे असं काय होणार नाही असं. आणि दुसरं काय एक आव्हान काय असेल तुम्हाला की या म्हणजे आता सगळंच काही आपल्या याच्यात अलबेल आहे, विधानसभा मतदारसंघात असं चित्र नाहीये, तर तुम्हाला कुठच्या गोष्टीचं जास्त आव्हान वाटतंय निवडणुकीत? ना, अलबेल तर नसतंच. कसं असतं माहिती आहे का की आपण काम करतो, कामाच्या ह्याच्यावरती आपण लोकांसमोर जात असतो की मागच्या 5 वर्षात मी तुम्हाला ही आश्वासनं दिली होती. म्हणजे आमच्या याच्यामध्ये वचननामा बोलतात, शिवसेनेच्यामध्ये वचननामा बोलतात की तुम्हाला मी ह्या वचननामा 5 वर्षापूर्वी जो दिला होता जनतेला, तो वचननामा मी पूर्ण केलेला आहे की नाही हे घेऊन आम्ही पुन्हा जनतेसमोर जात असतो. शिवसेनेचे लोक म्हणजे आम्ही सर्वजण शक्यतो खोटे आश्वासनं देत नाही. जी आम्ही पुरी करू शकत असू किंवा जे आम्ही करू शकत असू तीच आश्वासनं देत असतो. एखाद दुसरं ठीक आहे, काहीतरी त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी म्हणा किंवा इतर काही अडचणी, परंतु जो वचननामा 5 वर्षापूर्वी जनतेला कल्याणच्या दिलेला आहे तो वचननामा एका बाजूला आणि केलेली कामं ही घेऊन आम्ही जनतेसमोर जात असतो. त्यामुळे जनतेतनं निवडून येताना जो काय आव्हान असतो ते आव्हान नाही आहे. ठीक आहे, या काही गोष्टी आव्हानात मग ते आता आम्हाला ते अंगावर घ्यावीच लागतात आपल्याला, कारण आपण युद्धासारखं लढत असतो ना. युद्धामध्ये आक्रमणं होत असतात, हे होत असतात, त्याला तोंड द्यायचं असतं. तसं निवडणुकीमध्ये आपण करत असतो तसं, आणि ते करणार आम्ही त्या पद्धतीने. परंतु पब्लिक जे सर्वसाधारण जनता जी आहे, मतदार जनता जी आहे, त्यांना जो शब्द दिलेला आहे तो त्यांना पटवून देणार की हे तुम्हाला 5 वर्षापूर्वी बोललो होतं आणि हे आता मी केलेलं आहे. ठीक आहे, 100%पैकी 80% केलेलं आहे हा भाग असू शकतो, पण 100%पैकी फक्त 10% केलं आहे, 20% केलं आहे, तर मग ती जनता सांगणार तू आता घरी बस. आणि जर 100%पैकी 80-90% केलं असेल तर जनताच सांगेल की बाबा पुन्हा तुम्हीच या. असं पण असतं ना, जनता सुज्ञ असतं, ते मतदार राजा एकदम सुज्ञ असतो, तो ठरवेल असं त्या. आणि आम्हाला विश्वास आहे की तो आम्हाला पुन्हा पाठवणार नाही. अडलं कुठे नाही आहे. ठाण्यानंतर आपल्या कल्याणला ती हे करायची होती, त्याच्याबद्दल चर्चासुद्धा चालू होती. आता या अधिवेशनात साहेबांनी शब्द दिला होता, पण काय असेल टेक्निकल काय आलं असेल म्हणून तो विषय थांबला असेल. पण येत्या काळामध्ये तो विषय होण्यासारखा आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. मी असेन नसेन म्हणजे असेनच, नसेन नाही बोलत मी, असेनच,
पण तो विषय त्या येणाऱ्या काळात काही त्याच्यात तो मार्गी लागेल. तर आपण त्याच्यासाठी आग्रही आहोत. थोडं उल्हासनगरचं पॅटर्न त्यांनी बदली केलं. त्या याच्यावरती आमचं चालू होतं आणि त्याच्यात होतं कसं माहिती आहे का, कल्याण पश्चिमचा भाग पण येतो, कल्याण पूर्वेचा भाग पण येतो, डोंबिवली पण येते आणि काही ग्रामीणच्या याच्यामध्ये पण त्या धोकादायकी ज्या इमारती 1+1 किंवा 2 अशा ज्या आहेत, त्यामुळे मग वेगवेगळे विचार जेव्हा मीटिंगमध्ये येतात तेव्हा मग तो विषय थांबला जातो आणि मग परत तो विषय येणं घेणं वगैरे याच्यासाठी मग परत वेळ जातो. मग परत तो चर्चा जर झाली तर परत कोणीतरी असा मुद्दा मानतो की नका क्लस्टर नको, ते अशा पद्धतीने हो दे, करूया. असं ते थोडं लांबत गेलेलं आहे. पण ते येत्या काळामध्ये तो आपण ठामपणे निर्णय घेणार. आपण ह्या अधिवेशनातच साहेबांना मी विनंती केली होती की कल्याण म्हणजे पूर्ण ह्या परिसरासाठी एक तर क्लस्टर तरी किंवा दुसऱ्या पद्धतीने पण ते जाहीर करा. कारण इमारती कधी पडत चाललेल्या आहेत. बराचसा जो कल्याणचा किंवा डोंबिवलीचा जो मूळ रहिवासी होता इथला, म्हणजे याच्या भागामध्ये राहणारा, तो त्या धोकादायक याच्यामध्ये नवीन कल्याणमध्ये शिफ्ट झाला आणि ह्या इमारती बऱ्याचशा तशाच पडून आहेत. मग काही ठिकाणी असं होतं की 15 बिराडा असतील तर 14 गेले आणि एकच राहिला आहे का, तर मग त्याची कॅपॅसिटी नसते वगैरे, असे अनेक प्रकार येतात. की आपण या भागात राहता म्हणून तो आपल्याला तो प्रश्न माहिती येतो. तर तो येणाऱ्या काळामध्ये नक्की होईल. तर सहकारीच आहेत माझे आणि कधी इच्छा व्यक्त करणं काय गैर नाही ना, करावं ना. असं काय एकाचीच कोणाची काय हे नाही आहे. ते ठीक आहे. आता जर चांगलं काम केलं असेल तर पक्ष पुन्हा मला उमेदवारी देईलच. असं मी तर ते दावेदारी केली, मागणी केलेलीच आहे. परंतु दुसरं कोणीतरी मागतो आहे तर त्यांनी मागावं नाही असं नाही. इच्छा तर व्यक्त करावी ना कार्यकर्त्यांची. आज नाही उद्या परवा कधीतरी त्याचा दखल त्याची पक्ष नेतृत्व घेतीलच ना. आरोग्य सुविधेकडे याच्या अगोदर म्हणजे मी निवडून येण्याच्या अगोदर कोणी लक्ष दिलं ना दिलं मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे. परंतु मी निवडून आलो आणि कोरोना चालू झाला आणि कोरोनामध्ये आपल्याला माहिती पडलं की कल्याणची आरोग्य व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे निकामी आहे, शून्य आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, जर इमर्जन्सी आपण डॉक्टर आर्मी स्थापन केली नसती आणि त्या पद्धतीने काम केलं नसतं तर कल्याणची परिस्थिती काय असते. म्हणजे जगाच्या नकाशावरती सर्वात जास्त डेथ म्हणून जे शहर गणलं गेलं असतं हे कल्याण असतं. परंतु त्या डॉक्टर लोकांचे आभार मानायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. डॉक्टर श्रीकांत शिंदेचं अभिनंदन करायला पाहिजे की आमच्या सर्वांच्या ज्या व्यथा होत्या की रात्री फोन करायचे. आता डायरेक्ट शिंदेसाहेबांना तर फोन करू शकत नव्हतो, मग श्रीकांत शिंदेजींना फोन करतो, साहेब असा प्रॉब्लेम आला आहे, कुठे ठेवायचे पेशंट, काय करायचं पेशंट. कारण त्यावेळेस फक्त होली क्रॉस हे एकच आपल्याकडे पर्याय होता, दुसरं काही नव्हतं. होली क्रॉसला सुविधा कोण देणार. कारण नर्सेस, वॉर्ड बॉय किंवा इतर जे आहेत ते सर्वजण कोविडचे शिकार झाले होते. त्यावेळेला असं झालं की ती डॉक्टर आम्ही स्थापन केली आपण आणि तो मग एक व्यवस्थित हे लागू झाला. त्याच्यानंतर आपण लगेचच ती मागणी केली की कल्याणला एक चांगल्या धर्तीचं हॉस्पिटल सर्व सोयीने युक्त असं हॉस्पिटल व्हावं आणि त्या पद्धतीची घोषणा त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपल्याकडं आले होते, त्यांची सभा झाली होती, त्याच्यामध्ये पण त्यांनी तो उल्लेख केला होता. कारण तो माझा सततचा पाठपुरावा होता त्यांच्याकडे असं. त्याच्यानंतर पण ते अनेक वेळा जेव्हा पण मी त्यांना सांगायचो इकडे ते चर्चा करायची, परंतु तो प्रश्न अजूनपर्यंत आपला तसाच आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आणि तो सोडवणारच आपण कुठल्याही पद्धतीने. कारण आरोग्य व्यवस्थेशी आपण खेळणार नाही, लोकांच्या आरोग्याशी खेळणार नाही.
तुम्हाला माहिती असेल तर अधिवेशनामधील सर्वात जे पहिला मी प्रश्न उचलला होता तो आपल्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचाच होता. तेव्हा मी ते हे केलं होतं की बाबा या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाही, म्हणजे बरंचसं ते पाहिजे तर तुम्ही ते ऐकू शकता. म्हणजे तर तेव्हा त्यांनी जेव्हा कसं असतं तिथे अधिवेशनामध्ये बोलल्यानंतर संबंधित खात्याकडनं आपल्याला विचारणं होते की हा प्रश्न किती गंभीर आहे, काय आहे त्याचं स्वरूप, काय करता येईल वगैरे वगैरे सर्व चर्चा करतात. CM ऑफिसची माणसं असतात, सर्व लोक असतात त्याच्यामध्ये. तर तेव्हा त्यांनी हे केलं होतं की ठाण्याला जिल्हा रुग्णालय, उल्हासनगरला जिल्हा रुग्णालय आणि दोन्ही रुग्णालय हे जवळ आहेत आपल्या असं. तरी पण आपण हे केलं की मग अंबरनाथचे जर उल्हासनगरचं असताना अंबरनाथचं घेऊ शकता तर कल्याणचं का नाही घेऊ शकत, अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने हे केलं होतं. कुठे नक्की माशी हे शिंकले काय समजत नाही, पण ते आडलेलं आहे काम आपल्या म्हणण्याप्रमाणे ते योग्य आहे. बरोबर बोल की बाबा आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं, परंतु मंत्रिमंडळ विस्तार पण झाला नाही आणि तो प्रश्न राहून गेलेला आहे. आता तुम्ही आणि कल्याणच्या जनतेने जर पुन्हा मला पाठवलं तर एखाद्या वेळेस साहेब विचार करतील की हा पुन्हा आला आहे, मग ह्याला पुन्हा येऊ दे, पुन्हा येऊ दे, पुन्हा येऊ दे, त्याच्यासाठी मंत्रिपद देणं आवश्यक आहे, असा एखाद्या वेळेस विचार होऊ शकतो ना. असं तुम्ही पण सांगू शकता की आम्ही पुन्हा पाठवलं आहे तर आता त्याला मंत्रिपद द्या म्हणून. साहेबांचं प्रेम माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर जास्त आहे ना. एखादा तुमचा शब्द मानला पण जाईल आणि मग आपल्या कल्याणला भेटेल ना. ते पण आगरी समाजाला तर भेटेल, पण ते पण कल्याणला भेटेल ना, कल्याण पश्चिमला. नाही, प्रत्येक निवडणूक ही तर आव्हान आहेच, त्याबद्दल काय वाटत नाही. सत्तांतर झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह झाला. बरेचसे लोक तर असे बोलत होते की आता म्हणजे जी शिवसेना आहे ती आता संपूर्णच जाईल. म्हणजे प्रसार याच्या सोशल मीडियावरती तर आमचं असं हे झालं होतं की ती शिवसेनेची एकच जागा येणार, फार फार आले तर 2 येणार वगैरे, असं ते ऐकून ऐकून फार हे झालं होतं. आणि सगळीकडनं असं वातावरण असं होतं की बाबा एक प्रकारे हे सर्व म्हणजे महायुतीतील हा घटक संपून जाणार वगैरे असं ते होतं. परंतु त्या पद्धतीला माननीय मुख्यमंत्र्यांनी आव्हानात्मक भूमिका घेऊन की हे आपल्याला आव्हान आहे आणि आपण जनतेची कामं केलेली आहेत, त्यामुळे ह्या निवडणुकीला सामोरं जाण्यास आपल्याला कसलीही भीती नाही, हे आम्हाला आमच्या बैठकामध्ये ते सतत सांगत होते. त्यांचं म्हणे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, प्रत्येक गोष्ट ही आव्हानात्मक घेऊन त्या पद्धतीने काम करत राहिले. लोकांशी तुम्ही केलेल्या कामाने तुमची जवळीक साधलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि त्या पद्धतीने आम्ही सामोरे गेलेलो आहोत. आणि मग त्याच्यातून तुम्ही बघतच आहात की कल्याण पश्चिमच्या बाबतीमध्ये आपण सगळीकडे अनेक ठिकाणी महायुतीला थोडंफार म्हणजे फटका बसत असताना कल्याण पश्चिममधून आपण चांगल्यापैकी लीड महायुतीच्या उमेदवारांना आपण दिलेलं आहे. त्यामुळे आता जरी येणारी जी विधानसभा निवडणूक आहे हे पण आम्ही म्हणजे निवडणूक आलं की ते आव्हान आलं, त्यामुळे त्या पद्धतीनेच आम्ही घेणार आहे. विश्वास फक्त एवढाच आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे घेतलेले निर्णय आहेत, घेतलेल्या योजना आहेत, आपण जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्या हिशोबाने जनतेच्या समोर आम्ही जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबा केलेल्या कामाचा जनता नक्कीच आम्हाला साथ देईल. तर आव्हान कुठल्या रूपाने येईल काय येईल ते सांगता येत नाही. आता युती तर अभेद्य आहे, युती तर काय प्रश्न नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त पण कोणी बंडखोरी करत असेल, काय करत असेल तर तो ज्याचा त्याचा भाग आहे, त्याला वरिष्ठ ते बघून घेतील काय करायचं ते. आपण आपल्या पद्धतीने तर आपण सर्व कल्याणमध्ये राहणारे सर्व एकत्र आहेत, आपण मित्र आहेत एकमेकांचे, सर्व एकत्र काम करतो. त्यावेळेस शिवसेना एकत्र होती, एका दिलाने लढली होती. मी सुरुवातीला बोललो ना की आपण पण माझा चेहरा
अशा पद्धतीने हे केलं की शिवसैनिकांना पण स्फुरण चढलं होतं एकदम की चला विश्वनाथ भोईर खरोखर चांगला माणूस आहे, तर आपण त्याच्यासाठी एक काम करूया, त्याला निवडून आणूया. आणलं मला निवडून, त्याबद्दल वादत नाही. आता ते 2 भागामध्ये हे केलेलं आहे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट. तर ते महाविकास आघाडीच्या मार्फत त्यांचा पण उमेदवार आता ते पण 3 पक्ष मुख्य आहेत. अजून त्यांच्यात काही संघटना वगैरे आहेत. कोणाकडनं ते कुठल्या पक्षाला उमेदवारी देतात तो पण एक भाग आहे. एखाद वेळेस असं पण होऊ शकतं की आपण शिवसेनेचा उमेदवार, तो पण उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार, म्हणजे जुन्या आमच्याच पक्षाचा उमेदवार, असं पण असू शकतं. परंतु शेवटी कसं असतं माहिती की आपण सध्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी प्रामाणिक राहून त्या पद्धतीने तो पक्ष मोठा करण्यासाठी जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे, जे पब्लिकचं काम केलेलं आहे, त्या पद्धतीने पूर्ण ताकदीनिशी आपण ते लढाई लढणार आणि जिंकून येण्याचा मोठ्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आपण. नाही, खरं प्रामाणिकपणे बोलावं तर पूर्ण 5 वर्षाचा वेळ काम करण्यासाठी मिळावत नाही आहे. आणि सुरुवातीच्या 2.5 वर्षात ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडींमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने कामं काही झाली नाही. बराचसा काळ तर असाच या सर्व धावपळीमध्ये याच्यामध्ये मास्क लावून वगैरे सर्वच त्याच्यातून गेलो होतो. आणि ती 2 वर्ष अशी गेली की ती वेळ कोणावरही येऊ नये अशा पद्धतीने वेळ गेली. पण त्यातल्या त्यात आपण त्या 2 वर्षात पण भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, निधी कमी भेटला आपल्याला किंवा इतर कामं त्यावेळेस होत नव्हती. परंतु कोविडच्या मध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांची कामं जी असतील, मग ते पूर्ण धान्य वाटप असेल, औषध वाटप असेल, अनेक ज्या गोष्टी आहेत, हे करत असताना मला स्वतःला पण कोरोना झाला, त्यामुळे तो पण फटका मला बसला. पण खरं जर काम करायला भेटलं असं बोलायचं तर ज्या वेळेस स्वतंत्र झालं त्याच्यानंतरच खऱ्या कामाला सुरुवात झाली. आणि मग जो जास्त निधी घेता आला, कोविडच्या काळात पण आपण करून दाखवली ना बरीचशी कामं, नाही असं नाही. परंतु जो खरा वेग आला तो स्वातंत्र्यानंतर आला, कोविड संपल्यानंतर आला. आणि त्या बाकीच्या मग त्या 2-2.5 वर्ष 3 वर्ष भेटली असतील त्याच्यामध्ये जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं आपलं जे आहे की बाबा पुढची 5 वर्ष मिळावी, तर तो दावा माझा आहेच असं. कारण मी बोलेन मी जर चांगलं काम केलं तर मला जनतेची सेवा पुन्हा करण्याची संधी मिळावी, ही तर मागणीच राहील ना माझी. मागणीपेक्षा मी तर सांगेन माझा दावाच येतो, त्यामुळे काय प्रश्नच नाही. एकदम सुरुवातीचा नगरसेवक असेल किंवा नगरसेवकाच्या आधीचा काळ वगैरे असेल, असं सुरुवातीला गावातला मुलगा एक मी म्हणजे दत्तक वगैरे असं नव्हतं, त्याला मदत केली होती असं. कारण जेव्हा एकदम मी सुरुवातीला काम चालू केलं तेव्हा शैक्षणिक दत्तक घेतात वगैरे ही कल्पना काय मला पण माहिती नव्हती आणि ती एवढी त्या भागामध्ये रुजली नव्हती जिथे मी काम करत होतो तिथे. तर मी त्याला मदत केली होती. मग त्याला मदत मी काय केली होती, तर मग त्याला ते शाळेचा त्यावेळेस काय शाळेतनं ड्रेस भेटत नव्हते, मग त्याला तो त्या दुकानात जाऊन ड्रेस घेऊन दिला आमच्या मुलांनी असं. मग ते चौकातून शिवाजी महाराज चौकातून मला तो घेऊन आला त्याला ड्रेस. तर तो बोला की त्याला तिथे ते पायातले बूट पण घ्यायला पाहिजे होते. तर तेव्हा फोन नव्हते, काय नव्हते. मग तो परत आमच्या गावातून चौकात आला, बूट घेतले असं. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी असं आढळलं की अरे त्याला रेनकोट घ्यायला पाहिजे असं. मग परत 7-8 दिवसांनी पाऊस चालू होतो जूनच्या याच्यात, मग तो रेनकोट घेतला असं. मग ते एक हे आलं की अरे आपण असं काहीतरी त्या मुलाला हे करूया की त्याला वर्षभर ते आपल्याला कल्याणला तेव्हा आम्ही कल्याण बोलायचो कारण आम्हाला लांब पडायचं. कल्याण आम्ही शिवाजी चौक वगैरे जे आहे त्यांना कल्याण समजायचं. सारखं न्यावं लागतं तर ह्याला हे घेऊया. मग तेव्हा ते नव्याने तिकडे लोक राहायला आले होते. त्यांनी तो शब्द मला सांगितला की हे दत्तक घेतात, तुम्ही दत्तक घ्या या मुलाला.
असं. मग दत्तक घ्या म्हणजे काय, मग त्याचा पूर्ण शैक्षणिक खर्च, त्याला लागणाऱ्या शैक्षणिक पूर्ण गरजा ह्या तुम्ही पुरवायच्या असं. मग तो सुरुवातीला ते झालं आणि मग त्याच्यानंतर मग ते जसं जसं मी बाहेर पडत आलो इकडे, मग विभाग प्रमुख झालो, मग दुर्गाडीचा अध्यक्ष झालो 97ला 97ला. मग जास्त ओळखी वाढल्या, मग अनेक लोक संपर्कात आले. तर ती एक मदत करायची वृत्ती होती की, आणि स्वतः सुरुवातीला तेव्हा शिकलेलं होतं मी, BA झालेलं होतं, त्यामुळे शिक्षणाबद्दलची थोडी जाण होती. असं वाटत होतं की शिकावं, ज्याला नाही शिकता येत पण हुशार आहे त्यांनी शिकावं. मग ते वाढत गेलं. मग 11 मुलं होती, नंतर 2 आपले ते पत्रकार आपले ते झालं, आणि आता 15 बरोबर. आता ती 2 मुलं मुली आपण त्या टिटवाळीच्या मुली, आता त्या परत 2 दत्तक घेतल्या, आता ती 15 मुलं झाली टोटल. तर त्याच्यातली आता 3 ते 4 कमी झाली. एक तर ती CA झाली, ती हे केली, आणि 2-3 मुलांनी 12वी नंतर ते गायबच झाले, सोडून दिली की काय झालं काय नाही. त्यामुळे तो परत आकडा 11-12वरच आलेला आहे. प्रशासनाचं काम आहे ते. रेल्वेचे पोलीस असतील म्हणा, त्यांच्या आधीत असेल तेव्हा, तर बाहेर आल्यानंतर आपले पोलीस म्हणा, ह्यांनी ती कडक कारवाई करायला पाहिजे. हा प्रश्न फार गंभीर आहे. त्याचं गांभीर्य आता आपल्या ताई बसल्यात दोन्ही, ते फार म्हणजे वेगळ्या पद्धतीचं आहे ते जरा असं. तिथे जी इतर नजर असते ना बघण्याची, ती ज्या सुसंस्कृत मुलं लेडीज असतात ना, त्यांना ती नजर परवडत नाही ते असं. तो बेकारच आहे ते समूळ नष्ट करायला पाहिजे सर्वांनी मिळून आपण. वाहतूक कोंडी ही ठीक आहे, आता ते प्रत्येक वेळेला मी बोलणं असं चुकीचं आहे आमदार म्हणून, की आपल्या 5वीलाच पुजलेली आहे वगैरे, ते नाही वापरू शकत मी. सुरुवातीला असं वाटलं होतं की हे काही प्रश्न हे झाले, दुर्गाडी ब्रिज, पत्री पूल वगैरे, आणि आता होणारा सुभाष चौकातील जो ब्रिज आहे त्याला पण आता मंजुरी वगैरे त्या खर्चाला मिळालेली आहे. कालांतराने तोही चालू आहे. आपलं कल्याण पश्चिमचं जर एक बघाल ना, तर आपण बेटावरती आहे एका असं, म्हणजे तिन्ही बाजूनी खाडी आणि एका बाजूनी रेल्वे. म्हणजे येणं जाणं हे ब्रिजशिवाय, कुठलाही ब्रिज असू दे, त्याच्याशिवाय आपल्याला एंट्री नाही आहे. म्हणजे आपल्याला कल्याण सोडून जर बाहेर जायचं असेल ना, बाहेरून कल्याणमध्ये यायचं असेल, तर ब्रिज हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागणारच आहे. मग तो शार्ट ब्रिज असो, इकडचा सध्याचा वालधुनी ब्रिज असो, पत्री पूल असो, किंवा दुर्गाडी ब्रिज असो, गांधारी ब्रिज असो. आणि मग ह्याच्यामध्ये आपण आता हे केलं की बाबा दुर्गाडी ब्रिज आपण वाढवला, पत्री पूल आपण हे केला. आपण आता शार्ट ब्रिजचं पण रुंदीकरण घेतलेलं आहे आपल्याच काळामध्ये, फक्त ते काम चालू व्हायला उशीर आहे. गांधारीला पण आपण पॅरलल ब्रिज घेतलेला आहे दुसरा, त्याचा पण हे चालू झालेलं आहे. सुभाष चौकातून जो विठ्ठलवाडीला जो डायरेक्ट आहे, म्हणजे सुभाष चौक ते आपलं वालधुनी ते विठ्ठलवाडी असा जो हे, त्याचा पण थोडं जागेचं, ते अशोकनगर म्हणून तिथे जे आहे तिथे थोडं जागेचा प्रॉब्लेम येतो आहे. तो पण सॉल्व करण्याच्या दृष्टीने माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब हे प्रयत्न करत आहेत. बोलण्याने सॉल्व होत असेल तर चांगलं, असं आमचं धोरण आहे. त्या पद्धतीने ते होईल, आणि ते झालं तर मला वाटतं ते पण काम चालू होईल. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये मी पुन्हा तेच बोलतो की होणाऱ्या गोष्टी ह्या लगेच मी बोलत नाही की वर्षांनी होणार किंवा 6 महिन्यांनी होणार, पण पुढच्या ह्याच्यामध्ये होणार. पण जी ट्रॅफिक आहे, आता त्याला आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे, त्याबद्दल मी नाकारत नाही. पण येणाऱ्या ह्याच्यामध्ये महापालिकेच्या दृष्टीने असं आमचं प्लॅन चालू आहे. सर्वात महत्त्वाचं, आता पाऊस थांबत नाही, पण पाऊस थांबला की आधी सर्व रस्ते व्यवस्थित करून घेणं हा एक त्याच्यातला मुख्य हे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे विचारलं की MSRDC वगैरे जी कामं चालू आहेत, आता MSRDCचं हे पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये असतं, ते MMRDA आणि MSRDC असं. तर आपला हा जो रस्ता आहे दुर्गाडी तो शिलपाटा, हा रस्ता पण MSRDCच्या अंडरमध्ये आहे. त्याच्यावरती पण काम चालू आहे. काम संथ गतीने, हे मान्य आहे आपल्याला, ते काम संथ गतीने MSRDC सारखी प्रगत
संस्थासुद्धा एवढ्या संत गतीने का चालते हे पण एक कोड आहे असं. पण गणपती येणारे सण, बरेच सण, या सणांच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कशी जास्तीत जास्त सोडवता येईल त्याच्यासाठी आपण, मला वाटतं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तो प्रयत्न करूया. आपण तो करायला पाहिजे आपल्याला. भले ते निवडणुका होतील नाही होतील तो भाग नंतरचा आहे, पण येणाऱ्या गणेशोत्सवाच्या धर्तीवरती कल्याणकरांना जाणं येणं तरी सुखरूप होऊ दे. कमीत कमी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इकडून तिकडं जायचं असेल, कल्याणमध्ये फिरायचं असेल तर ते तरी सुकर व्हावं ही एक प्रामाणिक इच्छा आहे. त्या दृष्टीनं आपण सर्व मिळून काम करूया. नाही, ते जे गौरीपाड्याच्या इकडचे जे आपले हे आहे ते सिटी पार्क, हे तर मला वाटतं तुमच्याकडे कोणाकडे तरी हे असेल. मी तेव्हाच बोललो होतो की ते सकल भाग आहे, कारण शेवटी ते गाव आहे, मला माहिती आहे, माझ्या मामाचं गाव आहे. मी तिथं फिरलेलं आहे लहानपणापासून. मी दरवर्षी तिथे पाणी बघितलेलं आहे ना येताना. मी बोललो एक तर ते कमीत कमी म्हणजे आमच्याकडे डोकी बोलतात, 2 डोकी 3 डोकी, म्हणजे माझ्या उंचीचं एवढं एक डोकं, परत माझ्या एवढ्या उंचीचं दुसरं डोकं, 1 ते 2 डोके भरणी करावी लागेल असं मी तेव्हा माझ्या भाषेमध्ये त्यांना बोललो होतो. पण ते त्यांनी काही ऐकलं नाही. आणि ठीक आहे 8 तास असेल काहीतरी असेल, पण ते झालं आणि तो सिटी पार्क झाला आणि तो गेला पाण्याखाली. तो जाणारच होता, तो गेला. पण तो जनतेचा पैसा पाण्याखाली जातो ना, चुकीचं आहे ते असं. आणि जर काम कुठे म्हणजे त्याचा दर्जा जर घसरलेला असेल ना तर ते माझ्या लक्षात आणून द्या लगेच. त्याची नक्कीच मी साहेबांकडे हे करेन असं. ते कोणाला आपण माफ नाही करणार, कारण आपला पैसा सामान्य जनतेचा पैसा आहे आणि तो जर असं उद्भवित असेल आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर मग त्याला आपण त्याची आयगाई नाही करणार आपण. असं झालं असेल तर ते चुकीचं. म्हणून तर मी म्हणतो ना की प्रशासकीय राजवटीपेक्षा लोकप्रतिनिधी सत्ता असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला कुठेतरी कुठल्या तरी लोकप्रतिनिधीकडे तक्रार तरी करता येते ना, असं असतं ना ते. आणि हे जर झालं असेल तर ते प्रकरण मला वाटतं तुम्ही आणि मी मिळून त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. एवढ्या धडधडीतपणे असं जर होत असेल तर मग ते चुकीचं आहे, मग एकदमच चुकीचं आहे. आणि मग असं होत असेल चुकीचं, मग तेवढं बोलण्याची आपली तेवढी तर हे आपलं कर्तव्य आहे ना. मग त्या प्रशासक असू दे किंवा संबंधित कोणीही असू दे, कुठलीही यंत्रणा असू दे, त्यांना सुनावणं हे तुमचं आमचं कर्तव्यच आहे. आपण करू ते प्रकरण, तो आपण त्या पद्धतीने हँडल करू सर्व मिळून. पण असं झालं असेल तर ते मग दुर्दैवी येते फार. त्याला ॲक्च्युली हे मागच्या MMRDच्या मीटिंगमध्ये ह्या गोष्टींचा उहापोह झाला होता. परंतु नेहमीच सांगण्यात येतं की महिन्याभरामध्ये टेंडर होईल आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्यात काम चालू होईल. हा 2-3 वेळा अनुभव आल्यामुळे मी तुमच्यासमोर ते सांगितलं नाही. मला वाटतं आपला विषय झाला. तो मला विचारल्याने की MMRDला मीटिंग झालं, मेट्रोचं काय झालं, तर मी यांना खाजगीत बोललो की ठीक आहे असं असं होणार आहे. तो म्हणतो मग आपण सांगूया कल्याणच्या जनतेला ही माहिती. मी बोलू लगेच सांगू नका, आपण जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगू ते. पण ते आहे त्याच्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे असं. आता त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की 1-2 महिन्यामध्ये आपलं टेंडर पूर्ण होऊन आपण दुर्गाडीच्या इथं पिल्लरचं काम चालू करणार आहोत. आता त्या गोष्टीला महिना तर झालेला आहे, अजून वाट बघूया थोडी. पुन्हा पाहिजे तर मग ते कानावर टाकावं लागतं सारखं. मग श्रीकांत शिंदेंना परत सांगायला लागतं, मग ते मीटिंग लावतात, मग ते जाब विचारतात, मग परत महिना 1.5 महिना परत हे असं ते चालू राहतं. तुम्ही पश्चिमेचे आमदार आहात, तुम्ही पूर्वेचे आमदार खासदारांकडनं पाठपुरावा करतात. पश्चिमेचे ज्या वेळेला खासदार होते त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही का? ते मंत्री होते ना, ते जास्त दिल्लीत असायचे ना, त्यांची तिकडे आवश्यकता होती. मग असं ठरलं होतं की बाबा मी दिल्लीचं सांभाळतो, श्रीकांतजी इकडचं कल्याण डोंबिवली ठाण्याचं सांभाळतील असं. त्यांचं माध्यमातून सांगतो तसं जर पूर्ण कल्याणचा जिथे आपण सुंदर कल्याण आणि स्वच्छ कल्याण वगैरे ज्या बोलतो आपण सर्वजण, महापालिकेचे कधी कधी स्लोगन बाहेर येतात, कधी कधी कार्यक्रमांमधून आम्ही बोलत असतो. परंतु खरंखुरं स्वच्छ आणि सुंदर कल्याण होण्यासाठी अजून बराच कालावधी लागेल असं. ठीक आहे, तेवढा कालावधी मला तर नाही भेटू शकत, पण
लागेल त्याला, ते हे याच्याबद्दल दुमत नाही. उगाच म्हणजे मी सांगेन की येणारी 5 वर्ष मला दिली तर मी स्वच्छ सुंदर कल्याणाने वगैरे वगैरे बदलवून टाकेन वगैरे नाहीत. कारण ही समस्या सोडवली तर पुढची येते, पुढची सोडवली तर अजून तिसरी येते, ते वाढतच चाललेलं असतं. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. परंतु बऱ्याचशा प्रमाणात कामं आपण जर करू शकलो आपण आता बरेच हे केलेलं आहे. आपण पुढचा प्रश्न विचारला तर मी सांगेन ते प्रस्तावित कामं बरीच आपली आहेत. त्याच्यामध्ये बराचसा भाग कल्याणचा चांगला दिसण्याचा आपण हे केलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या कामांना आपण हे दिले. सर्वात महत्त्व स्मार्ट सिटीचं आपलं जे स्टेशनचं काम आहे, हे बरेच दिवस टेंडर होत नव्हतं. परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांनासुद्धा ती गरज जेव्हा आपण त्यांना पटवून दिली तर हे किती गरजेचं आहे स्टेशनचा परिसर विकसित होणे. त्यानंतर ज्या काही अडचणी होत्या, ज्या टेंडरिंगच्या वगैरे किंवा ज्या काय होत्या त्या आपण उघडपणे नाही बोलू शकत. आपण सर्वांना माहिती आहे त्या पटापट दूर करण्याचा प्रयत्न करून ते लगेचच्या लगेच काम कसं हे होईल ते ठीक आहे. आता ते थोडं संथगतीने होतं, कधी काय प्रॉब्लेम येतो वगैरे वगैरे ते चालू आहे. असं कोणी अधिकारी बदली होतात, हे होतात ते होतात. परंतु असं काही आहे ते ह्या जर चांगल्या गोष्टी सर्व पुश केल्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये, तरी पण बरंचसं कल्याणचं डेव्हलपिंग म्हणजे एक आपण सुरुवातीला मी जेव्हा मागच्या निवडणुकांमध्ये बोललो होतो की कल्याण स्टेशनवरती जर आपला बाहेरगावचा नातेवाईक आला, मित्र आला, कोणी पाहुणा आला तर त्याने उद्गार काढले पाहिजे, अरे वा काय कल्याण स्टेशनवर उतरलं. परंतु त्या परिस्थितीमध्ये पाहिजे तेवढा फरक नाही. पण ते ठीक आहे, आता हे स्मार्ट सिटीचं जे आहे ते झाल्यानंतर थोडंफार वाटेल.